मंजुषाताई नागपुरेताई, त्याचबरोबर परशुराम वाडेकर, खरं तर प्रदीर्घ 4 वर्षाच्या विलंबाने आज आपल्याला हा पुणे शहराच्या नागरिकांनी आपल्याला दिवस दाखवला आणि आज पहिल्यांदाच तुम्ही विराजमान त्या खुर्चीवर झालेला आहात। मला असं वाटतं की फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा हा विजय ज्याच्यावर आपण बसलाय, म्हणून आपण महापौर झाल्याचा मानसी आनंद मला झाला। त्याचबरोबर आपल्या पक्षाने आपल्यावर पदाचा वर्षाव केला, तो सुद्धा आम्हाला आनंद झाला। म्हणून मानसी आनंद बरोबर पदाचा वर्षाव झाला ह्याचा सुद्धा आम्हाला आनंद आहे। त्याचबरोबर आपण चुकीचं बोलत असेल तर मी पहिले, आपण चुकीचं नाही, आपण खरंच बोलता। म्हणून आपण 1.5 वर्ष महापौर राहणार आहात, 1.5 वर्ष आपण चांगल्या पद्धतीने या पुणे शहराचं काम कराल। काय नाही, माझी इच्छा आहे तर आपण 2.5 वर्ष काढावी, पण काही विश्वास नाही म्हणून मी 1.5 वर्ष बोललो। कारण मी परत सांगतो, मानसी आनंद होईल मला जर तुम्ही 2.5 वर्ष राहिलात तर, काही हरकत नाही। परत एकदा मी आपल्याला सांगतो ताई, 4 वर्ष फक्त प्रशासनाने या महानगरपालिका चालवलेला असताना आज जेवढे या डायसवर बसलेले आहेत, आयुक्तांसकट असेल, अतिरिक्त आयुक्तांसकट असतील, सगळ्यांनी मला वाटतं कमी अधिक किंवा नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केले का नाही केले याची शंका आहे। कारण एक अलिखित नियम असतो, ज्या वेळेला महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, मला आठवत एक प्रसंग आपल्याला सांगू इच्छितो, श्याम देशपांडे चेअरमॅन झालेले होते, निवडणूक पार पडली आणि निलेश निकम चेअरमॅन झाले। श्याम देशपांडेंकडे बजेट सादर करायला वेळ होता, पण त्यांनी त्याच्यामध्ये स्टँडिंग कमिटी घेतली नाही। का घेतली नाही? कारण नवीन चेअरमॅन नियुक्त झालेला होता। आणि म्हणून माझी अशी अपेक्षा होती, एक अलिखित नियम म्हणून, की महापौर आणि पुणे शहराचे ज्या वेळेला फॉर्म भरले गेले, निवडणुका झाल्या होत्या, त्यावेळेला स्टँडिंग कमिटी घेतली नव्हती पाहिजे। अशी काय घाई होती स्टँडिंग कमिटीचा? अजेंडा वाचत बसलो, 20-22 कोटीचे टेंडर मान्य करायचे होते तुम्हाला, अतिशय घाई गडबडीचं असतं। ड्रेनेज, वॉटर स्ट्रीम, पावसाळी गटर, या सगळ्या कामं आपल्याला एवढ्या तातडीने करायच्या होत्या। एक अलिखित, आणि मी का सांगतोय, मी आपल्यावर टीका नाही, पण जर महानगरपालिका जर आपल्याला व्यवस्थित चालवायची असेल तर जगन्नाथाच्या रथासारखे दोन्ही चाक एकमेकांमध्ये संलग्न असले पाहिजे। जेवढा आम्ही अधिकारी आणि प्रशासनाला मान देतो, तेवढा त्या प्रशासनाने सुद्धा लोकनियुक्त जेवढे नगरसेवक असतील, मग ते महापौर असतील, स्थायी समिती असेल, सभागृह नेता असतील, ह्यांना विश्वासात घेऊन ते केलं पाहिजे एवढं। म्हणून माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं की आपण ते केलं नव्हतं पाहिजे, पण आपण केलं, आपण दुरुस्ती कराल ही मला अपेक्षा आहे। 2017 मध्ये मी बोललो होतो आपल्याला की नुकतीच वयात आलेली कार्टी आणि सत्तेत आलेली पार्टी त्यांना चांगलं वाईट कळत नाही, पण आता ते तसं नाहीये, सगळे अनुभवी आहेत। आणि सगळे अनुभवी असल्यामुळं आता पुणे शहराचा विकास त्याहीपेक्षा दुप्पट गतीने चालेल हे मला कल्पना आहे। मी का सांगतो ही गोष्ट? 15 डिसेंबरला निवडणुका जाहीर झाल्या, म्हणजेच 15 डिसेंबर पासून श्री गणेश सुरू झाला। ज्याच्या तोंडात श्री गणेश 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 सुरू झालं, आणि ते सुरू, मी श्री गणेशाबद्दल बोलतोय, आणि शिव पार्वतीचा जो का आपला असतो, मी शिवभक्त असल्यामुळे बोलतोय, महादेव, पार्वती, गणेश, कार्तिक, मग ज्याच्या तोंडात श्री गणेश श्री गणेश श्री गणेश श्री गणेश करता करता गणेश अतिशय हुशार, बुद्धिमान, चातुर्य, कुबेराचं सुद्धा गर्वहरण करणारा श्री गणेश, अशा पद्धतीने गणेश होता। पण एकच प्रत्येकामध्ये कमकोतीची, मोदकांचा ताट समोर आला की गणेश चिलबिचल 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 व्हायला सुरुवात होतात। तर मोदकाचं ताट, मग पार्वती माता काय करते? गणेश मग गणेश लगेच भानावर येतात, सगळे मोदक व्यवस्थित ठेवतात। तुमची ती असली पाहिजे। वेळेवेळेवर गणेशने चलबिचल केली, श्री गणेशाने वेळेवेळे केली तर पार्वती माताने गणेश आवाज दिला पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे माननीय महापौर आपल्याकडनं। आणि आपल्याला येण्यासाठी नंदी बैल आहेच ना सांगायला,
आपल्याकडं गणगोतामध्ये नंदी बैल आहे ते येणार सांगणारच आहेत ना. आता मुक्ताताई नाही आहेत, नाही तर मुक्ताताईंनी तुम्हाला आमचं प्रसिद्ध सांगितलं 353 त्यांच्यामुळेच घेतला, नाही तर ते 353चं कलमही आमच्यावर आलं नसतं. पण असो, माननीय महापौर, गमतीचा भाग वेगळा सोडल्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली. बिनविरोधची आपण विनंती केली, बिनविरोध आपल्याला दिलंय आणि आम्हाला बिनविरोध देत असताना एक इतिहास सुद्धा ह्या पुणे शहरामध्ये घडलेला आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये आजतागायत कधीही कोणी बिनविरोध निवडून आलेलं मी ऐकलं नाही. आपण पहिल्यांदा आलात. महापौर सुद्धा आपण बिनविरोध निवडून आलेला. हा एकच इतिहास नाही, तो दुसरा इतिहास आमचे मित्र परशुराम वाडेकरांचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी संलग्न असणारे, चळवळीमध्ये भाग घेणारे, त्यांना सुद्धा आज संधी मिळाली. पूर्वी वहिनी होत्या, आज ते एक नवीन आणि या सभागृहामध्ये असे अनेक इतिहास मला दिसत आहेत. म्हणजे 2 भाऊ सुद्धा या सभागृहात आहेत, वडील मुलगा, चुलती चुलते, कुठलं कुठं नातं, असं सगळं मिक्स. परत एकदा गणेश चातुर्य झालेलं आहे या सभागृहामध्ये. मी आपल्याला शुभेच्छा देत असताना, परशुराम वाडेकर साहेब आपल्याला शुभेच्छा देत असताना, महापौर आणि उपमहापौर कोणत्या पक्षाचे नाही ही आठवण करून आपल्याला परत एकदा देऊ इच्छितो. महापौर उपमहापौर हे शहराचे असतात, सर्व पक्षाचे असतात आणि आपली पकड प्रशासनावर ही तेवढीच आणि सभागृहात ही तेवढीच असावी, एवढीच आपल्याला परत एकदा विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय हाजी गफूर पठाण.